अमरावतीत बिबट्यांचा वाढता संचार, विधानसभेत प्रश्न, तातडीच्या उपाययोजनांचं आश्वासन. अमरावती शहरालगत बिबट्यांच्या वाढत्या संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी शहरवासियांच्या सुरक्षेसंदर्भात तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. वडाडी, विद्यापीठ, तपोवन, मंगलधाम, SRPF कॅम्प तसेच जुना बायपास परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याचे सीसीटीव्हीतही कैद झाले आहे. या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली असून विशेषतः मंगलधाम भागात सायंकाळ नंतर नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत असल्याची स्थिती आहे. सभागृहात बोलताना आमदार खोडके यांनी स्पष्ट केले की शहरालगत असलेल्या वडाडी व पोहरा वनक्षेत्रात बिबट्यांचा मोठा अधिवास असून अन्न पाण्याच्या शोधात हे वन्यजीव शहरात घुसत आहे. काही ठिकाणी पाळीव जनावरांच्या हालचालींच्या घटनाही समोर आल्या आहेत. यासोबतच 2 वर्षापूर्वी बिबट्यांच्या VMV परिसरात पुंडलिक बाबा नगर आणि पाठ्यपुस्तक मंडळ भागात शिरकाव करून दहशत निर्माण केल्याची आठवणही त्यांनी सभागृहात करून दिली. बिबट्यांच्या शहरात प्रवेश रोखण्यासाठी जंगल परिसरात चॅनलिंग फेन्सिंग उभारण्याचा ठोस प्रस्ताव आमदार खोडके यांनी मांडला. तसेच वन विभागाला याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत का, असा प्रश्नही उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की वन्यजीव संरक्षणासोबतच मानवी सुरक्षा ही तितकीच महत्त्वाची असून यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार. आणि वस्ती इतकी वाढलेली आहे की त्या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर लोक घराला दाराला कुलपं लावून आतमध्ये राहतात. त्या एरियामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, ॲटो जात नाही, रिक्षा जात नाही, काहीच नाही. तिथल्या लोकांची खूप मोठी समस्या आहे. मी वारंवार प्रश्न विचारते की अमरावती शहरामध्ये हा बिबट्या घुसत आहे. विद्यापीठाचा एरिया, त्या विद्यापीठाच्या एरियामध्ये ते घराच्या लोकांमध्ये आले, त्याच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा फुटेज आलेले आहे. कुत्रे घेऊन जातं, डुकरं राहिलेले नाही आहे आणि माणसांच्या सुद्धा जीवाला भीती आहे. त्यामुळे या माध्यमातून याची व्यवस्था, बिबट्याची व्यवस्था करण्यासाठी आपण काही उपाययोजना करणार का, की जेणेकरून अमरावती शहरामध्ये बिबटे येणार नाही याची आपण वन विभागाला तशा सूचना करणार किंवा त्यांना पकडण्याची काही व्यवस्था करणार आहे का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुलभाताई खोडके यांनी अमरावती परिसरातील वावरणाऱ्या बिबट्यांचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. वन खातच नाही तर त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याचे ग्रामसेवक, तलाठी, तिथले लोकल पोलीस, विविध प्रकारचे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार या सगळ्यांचा त्याच्या ठिकाणी सहभाग घेऊन या बिबट्यांना नियंत्रित करण्याचा आणि लोकांचा जीव सुरक्षित ठेवण्याचा वन खात्याचा विचार आहे. त्या अनुषंगाने सगळ्या योजना पुढे करत आहोत. भविष्य काळामध्ये म्हटल्याप्रमाणे बिबट सफारी आणि व्याघ्र सफारी यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सदस्यांना कळवल्या जातील. आणि सुलभाताई खोडके, आपल्याला जर तुम्ही आपल्या CCTV दिसला तर आमच्या खात्याच्या लोकांना फोन करा. खात्याचे लोक येऊन आपल्याला तिथे भेटतील आणि त्या समस्या दूर करतील. उपाययोजना करण्यात येणार. अमरावती बिबट्यांचा शिरकाव रोखण्यासाठी वन विभागाला तातडीने निर्देश दिले जाणार आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक प्रतिनिधींचा समन्वय काम करण्याची सूचनाही देण्यात येतील. तसेच CCTV मॅनेजिंग, सफारी क्षेत्रातील नियंत्रण तर सतत देखरेख यांसारख्या उपाययोजनांद्वारे बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याची मंत्री नाईक यांनी स्पष्ट केले.